सिद्दीक भाबे यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सिद्दीक भाई, स्वागत आहे आपलं. तर मैदानामध्ये आता सामन्याला सुरुवात होईल. NB11 धनकवडी पुणे हा संघ मैदानामध्ये उतरलाय. बॅटिंग करावी लागते. केतन मात्रे नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. नुकतीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांनी कार देखील जिंकली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आदित्य 11 या नावाने त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. काशीनाथ काना पाटील यांच्या माध्यमातून तो संघ त्या स्पर्धेमध्ये उतरला आणि त्यांच्याकडूनच शुभेच्छा आहेत केतनला या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. अहमद भाई यांनी तो संघ बांधला होता तिथे देखील आणि तिथे देखील चांगली कामगिरी आदित्य 11 ने केली होती. आता मात्र या स्पर्धेमध्ये NB स्पोर्ट्स फाउंडेशन निलेश दादा भिंताळे धनकवडी पुणे या नावाने त्यांचा संघ उतरलाय. राहुल वाल्मिकी आपलंही स्वागत आहे. आणि आता सुरुवात होईल सेकंड सेमी फायनलला, जिथे टॉस झाला. टॉस जिंकल्यानंतर रिग्नेश 11 दिल्ली धमाका या टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद कुणाल दाते सर. आइए दोस्तों, लौट चलते हैं माजी केंद्रीय मंत्री की अद्भुत क्रिकेट दुनिया में. खेल की शुरुआत जिग्नेश पटेल. फरदीन को आते ही गेंद को आसमान में खेला है, फील्डर नहीं पहुंच पाए हैं, डीप से खिलाड़ी आए हैं, 1 रन आता हुआ. पहिल्याच बॉलवर सिंगलने खातं उघडलंय आणि जिग्नेशला आता समाविष्ट करण्यात आलं या टीम मध्ये. आपण पाहिलं की महत्वाचा गोलंदाज आहे आणि गोलंदाजी भक्कम करायची असेल तर एक बॉलर पाहिजे होता या टीम कडे, रिग्नेश 11 दिल्ली धमाकाकडे. आणि शेवटी जिग्नेश पटेलला त्याने टीम मध्ये समाविष्ट केलं. गुजरातचा एक मोठा गोलंदाज आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय, लिजेंड बॉलर आहे जी गागोटी. बिल्कुल. केतन मात्रे स्ट्राइक पे हैं. इस मरतबा हुक करना चाहते थे, गेंद रुक कर आई, बल्ले के अंदर लगी, लेग स्लिप में गई, कोई रन नहीं. परिवर्तन काळाची गरज आहे आणि कमी जास्त गतीने बॉल सातत्याने जिग्नेश टाकताना दिसेल. पायावर अटॅक करण्याचा प्रयत्न, जास्त शफल झाला बॅटर, कमी गतीने टाकला बॉल. जिग्नेश फिर अच्छी गेंद, अपील और आउट. बहुत बड़ी विकेट. केतन मात्रे शून्य का चश्मा पहन के लौटते हुए, और ये बहुत बड़ा धक्का लगा है NB पुणे को. पुढे पुढे जातील. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट आणि विकेट हिटिंग, मिडल आणि ऑफ स्टिकवर हा बॉल होता आणि चांगलं जजमेंट इथे पंचांचं. JP जय पवार, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देखील चांगलीच गाजवली या पंचांनी. आणि आता इथे आल्यानंतर आपण पाहतोय हा बॉल बरोबर पायावर लागला. केतन मात्रेची विकेट मिळाली LBWच्या स्वरूपामध्ये, तो परततोय. पहिला धक्का बसलाय टीम NB धनकवडी पुणेला. केतन मात्रे 0 वर आउट. बड़ी विकेट जाती भी यहाँ पर केतन मात्रे की. स्वागत है आप सभी का माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 में. सचिन तेंदुलकर के 51 शतक, विराट कोहली के ODI में 51 शतक और 51 बाइक और 2 4 व्हीलर से भारत के इतिहास में नया कीर्तिमान. ओपन क्रिकेट से दूसरा सेमीफाइनल आप देख रहे हैं. रिग्नेश पाटिल फेम टीम, रिग्नेश 11 दिल्ली धमाका बनाम NB 11 धनकवडी पुणे के बीच. नए बैटर प्रथमेश मात्रे आए हैं 1 डाउन पोजीशन पे. बड़ी विकेट हासिल किए. आज जिग्नेश पटेल का टीम में समावेश हुआ है. जिग्नेश बाहर रखी हुई गेंद थी, कट करना चाहते थे, बल्ले पे आई नहीं. रन चुराते हुए बल्लेबाज. खाता खुला प्रथमेश मात्रे का. कुल स्कोर 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. आणि आता प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक स्टँड मध्ये बसलेले आहेत त्यांनाच झेल घेण्याची संधी. आणि जर तुम्ही झेल टिपला तर तुम्हाला एक
एअर कूलर देऊन तुमचा सन्मान केला जाणार आहे. त्याच्यामुळे कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचे प्रेक्षक आणि मेन एंट्री गेटच्या समोरचे प्रेक्षक, आपण प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन बसायचं, इथे कोणी थांबू नका प्लीज. आणि फायनल मॅच जशी सुरू होईल त्यावेळेला प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर तुम्हाला स्पोर्ट्स सायकल देऊन तुमचा गौरव होईल. इस मरतबा ऑन ड्राइव करते हुए फरदीन काजी आउटफील्ड में 1 रन. देखिए ये भी नहीं भूलना चाहिए कि कल फरदीन काजी ने 12 गेंदों पे अर्धशतक लगाया था. वो बॉलिंग और थी और ये बॉलिंग और है. सरोज परमानिक भी अर्धशतक लगा चुके हैं. क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं पहले पावर प्ले में. बल्लेबाजों के पैर बांधे जिग्नेश पटेल ने. वेल बिगन इज हाफ डन. जिग्नेश पटेल मात्रे को बढ़िया ड्राइव, फॉलो थ्रू में हल्की सी मिसफील्ड, अच्छा कवर किया वहां पे करण अंबाला ने. कोई रन नहीं. फर्स्ट डे मध्ये ते अर्धशतक संजू कनोजिया सुपर संजूने बनवलं होतं, ज्यावेळेला 83 रन त्यांना चेस करायच्या होत्या. सरोज प्रमाणिकने 46 रन बनवले होते एका मॅच मध्ये. आणि फरदीन काझीचं ते अर्धशतक, दमदार असं अर्धशतक काल आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग. किरण पवारने देखील या स्पर्धेमध्ये अर्धशतक नोंदवलं. End of the first over, excellent over turn from Jignesh Patel. Consider only 3 runs. आज कमेंट्री बॉक्स में वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या हैं, मिस्टर IPL सर कुणाल दाते, सदाबहार आवाज महाराष्ट्र के अजय गरत हैं. End of the first over, excellent over turn from Jignesh Patel. Consider 3 runs and claim very important wicket of Ketan Matre. Is going to be change in bowling now from far end. सेम फील्ड लगाया गया है. एक शॉर्ट थर्मे ने शॉर्ट फाइन लेके डीपीच गली है, कवर पॉइंट है. ऑफ साइड में कॉर्डन लिया वहां पर गेंदबाज ने. कैमरे के आगे रखी हुई गेंद, बढ़िया ड्राइव है. गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई. फरदीन का पहला धमाका, 4 रन. थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, त्याला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह दाखवत असताना 4 धावा वसूल केल्यात फरदीन काझीने. पहिला कडक शॉट फरदीन काझीच्या बॅट मधून येतो आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 7 धावा. टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, ओवर गोज द मिड ऑन. आगे रख दिया था वहां पर करण अंबाला ने, बिल्कुल सामने रख दिया था. गेंद सामने रखना मानो शेर के मुंह में आपका हाथ देने के बराबर है. इस चौके की मदद से स्कोर NB धनकवड़ी पुणे का 7 रन 1 विकेट. 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं फरदीन काजी. फरदीन काजी से काफी अपेक्षा रहेंगी. इज द की प्लेयर. हो, की प्लेयर तर तो आहेच आणि या मॅच मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका त्याला पार पाडावी लागेल. धावा कराव्या लागणार आहेत. दबाव आलाय केतन आउट झाल्यानंतर. रिवर्स खेलने की कोशिश, फॉलो किया था. देखिए करण अंबाला को इतना भी आसान नहीं कि आप हर तरह के शॉट खेले. भारत के क्रिकेट के पिक्चर पे सबसे बड़े ऑलराउंडर में उनका शुमार होता है. एक्झॅक्ट सगळ्यात मोठा ऑलराऊंडर खेळाडू आहे करण अंबाला आणि त्याच्या विरुद्ध सातत्याने तुम्ही आक्रमण करू शकत नाही आणि त्याचमुळे चर्चेमध्ये असतो करण अंबाला. प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्यासाठी फेमस आहे करण अंबाला. वन साइड हीरो. पटकी विकेट, रिवर्स हुक खेलना चाहते थे. कान के पास से जाती हुई फरदीन काजी को चिम म्यूजिक बजाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. एवढं सोपं नाहीये. ऑफ कटर बॉल होता, पडल्यानंतर चांगलाच बाउन्स घेत गेला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि ऑफ ब्रेक चांगला पकडूनच टाकतो. बॉलवर चांगले बोट फिरवतो करण अंबाला. त्याच्याकडे ती उंची आहे, त्याचा फिटनेस पहा, त्याचा दर्जा पहा, गोलंदाजीचा रिदम पहा.
ऑन द राइज हवा में, लेकिन फील्डर से थोड़ी सी दूर जाती हुई स्ट्रेटिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन, रिस्की स्ट्रोक। स्ट्रेट फटका मारला होता, प्रयत्न भरपूर केला होता तिथे बॉल अडवण्याचा, झेल पकडण्याचा, परंतु शेवटी अविनाश राणा बब्बूला हुलकावणी दिली. या बॉलने स्ट्रेट चांगला हिट सजवला आणि हा येतोय चौकार. 4 धावा येत असताना चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11. इस मर्तबा फ्लिक कर दिया है, पीछे खिलाड़ी भी हैं. ओ माय गॉड, ये कैच बहुत महंगा पड़ सकता है. ये कैच फरदीन काजी का ये महंगा पड़ सकता है. कमाल की नोकझोंक, कमाल की गर्मा गर्मी मैदान में आप सेकंड सेमीफाइनल में देख रहे हैं. माजी केंद्रीय मंत्री चषक में पिकअप शॉट होता, स्क्वेअर लेगला मारायचा होता, परंतु बॅटच्या टो एंडला लागला. हेच तिथे फरदीन काझी दाखवतोय, म्हणूनच बॉल मिड विकेटला गेला. आणि त्याचबरोबर तिथे खराब फिल्डिंग. त्या दिवशी सरोज चर्चा करत होता की आपल्या टीमची फिल्डिंग भरपूर खराब झाली आहे आणि अशा कॅचेस जर सोडत असाल तर मात्र नक्कीच फिल्डिंग भरपूर खराब होतीये. या सीझन मध्ये दिल्ली धमाकाची एक जीवदान मिळालंय. इथे फलंदाजी करत असताना फरदीन काझीला, आणि हे जीवदान भरपूर महागडे ठरेल. आणि त्याच्यानंतर जे फ्रस्ट्रेशन दाखवलं करण अंबालाने, त्याने पहा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला स्ट्रायकर एंडला. हे फ्रस्ट्रेशन कधी येतं? ज्यावेळेला तुमचा संघ फिल्डिंग खराब करतो, तुम्ही गोलंदाजी मात्र चांगली करत असता. करण अंबाला सामने से आते हुए मात्रे के लिए स्विंग एंड मिस. गुड लेन पे पड़ने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में. 2 ओवर की समाप्ति. कमाल का ओवर रहा जिसमें 2 चौके भी आए. फिर ऑफ कटर किया था करण ने, और 2 ओवर में केवल अगर हम रन देखते हैं तो पुणे के 12 हैं. नॉट अ वेरी गुड स्टार्ट. नक्कीच सुरुवात थोडीशी अडकळत झाली. त्याचं कारण आहे केतन मात्रे लवकर बाद झाला. दुसऱ्या बाजूला फरदीन काझीने 2 चौकार मारले, त्याला देखील एक जीवदान मिळालं. आणि अशा परिस्थितीमध्ये धावा आलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 9. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. बॅटिंग करत असताना NB11 धनकवडी पुणे. देखना है कि फरदीन काजी को जो जीवन दान दिया है वो कितना महंगा पड़ता है. गेंदबाजी में जिग्नेश को कंटिन्यू रखा गया है. पहला ओवर कमाल का किया था पावर प्ले में. आज 4 दिग्गज कमेंटेटर कमेंट्री बॉक्स में. वॉइस ऑफ इंडिया सर हरीश पंड्या, मिस्टर IPL सर कुणाल दाते, महाराष्ट्र की सदाबहार आवाज 3 in 1 अजय घरत. खेल की शुरुआत जिग्नेश पटेल लोधा सिटी एंड से. नॉन पावर प्ले फील्डिंग को अब फैला दिया गया है. बैकफुट पे गए, अपर कट किया है. गेंद कवर पॉइंट बाउंड्री की तरफ जा रही है. कोई खिलाड़ी नहीं है. गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर. शॉट वाइड एंड पनिश. एक और चौका आता हुआ फरदीन काजी के बल्ले से. बार रंग में आए, वंडर बॉय ऑफ मुंबई के नाम से जाने जाते हैं, तो गेंदबाजी के सारे रंग उतार देते हैं. जिग्नेश पटेल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए फरदीन काजी के लिए. सीधा खेला है, फील्डर है, देखते रह गए. डाउन द ग्राउंड तीर की मानिंद एक और चौका आता हुआ फरदीन काजी के बल्ले से. आता नाही थांबणार हा फरदीन काझी. बरोबर टप्प्यावर घेतोय बॉल आणि बॅटवर घेत असताना बरोबर पाठवतोय ऑन साइडला. हा लॉफ्टेड हिट होता. डीप मध्ये फिल्डर होता सरोज प्रमाणिक, त्याला हुलकावणी देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावा येत असताना 7 मार्चला नक्की मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये या. सध्या आपण पाहतोय 16,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. 7 मार्चला नक्की या क्रीडांगणावर या, कारण तुमच्यासाठी भरपूर पारितोषिक आहेत. त्याची माहिती या बॉल नंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जिग्नेश पटेल फिर खेला है, अब की बार वाइडिश मिडअप पे चौकों की हैट्रिक. फरदीन काजी ऑन फायर. व्हाट अ बैटिंग फ्रॉम फरदीन काजी. बेहतरीन हर दिन फरदीन, त्याच्या बॅट मधून हे सातत्याने फटके येत आहेत. चांगली फटकेबाजी. राऊंड विकेट अँगल करत पुढे टाकला होता बॉल आणि त्याच्या विरुद्ध तुटून पडलाय. 4 धावा येत आहेत.
प्रेक्षक स्टँड मध्ये जे स्कॅनर आहेत, 17,000 प्रेक्षक आता ऑनलाईन सध्या आनंद घेत आहेत. प्रेक्षक स्टँड मध्ये स्कॅनर आहेत, संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही स्कॅन करू शकता आणि 7 मार्चला आल्यानंतर तुम्हाला एक कार, एक बाईक, एक फ्रीज, एक सायकल आणि एक टीव्ही जिंकण्याची संधी आहे. तिथे तुमचं नाव टाकायचंय, मोबाईल नंबर टाकायचा आणि पत्ता टाकायचा आहे. तुम्ही या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होऊ शकता. फरदीन को फील्ड ऑफ किया है. अब की बार गेंद 6 रन के लिए. पहले ओवर में जहां 3 रन दिए थे जिग्नेश पटेल ने 3 गेंदों में 18 दिए. ये क्रिकेट है, इसमें चीजें बदलने में समय नहीं लगता है. 4 बॉलमध्ये ते 18 धावा आल्या. सलग 3 बॉलवर 3 चौकार मारले आणि त्याच्यानंतर हा षटकार आलाय. डाऊन दी ग्राउंड नेहमीच चांगला खेळ करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. व्ही शेप मध्ये चांगला खेळतो आणि इथे तर मात्र खरपूस समाचार घेतलाय जिग्नेश पटेलचा. वेलकम टू भिवंडी असंच म्हटलंय फरदीन काझीने. जीवदान मिळालं होतं, आपल्याला आठवत असेल त्याचा झेल सोडला होता मिड विकेटला आणि त्याच्यानंतर तो काही थांबलेला नाहीये. अनस्टॉपेबल फरदीन काझी. जिग्नेश पटेल इन ट्मेंडस अंडर प्रेशर. फिर से हेलीकॉप्टर ड्राइव. अब की बार फील्डर है, बढ़िया फील्डिंग अंबाला की. दूसरे के लिए जा रहे 2 रन पूरे. क्लास रनिंग बिटवीन द विकेट. करण अंबालाने जसा बॉल थांबवला तसा स्ट्रायकर एंडला लगेच फरदीनने टार्गेट केलं आणि लगेच दुसरा धावेचा प्रयत्न केला. पहिले तो थांबला, त्याने पाहिलं करण अंबाला आता बॉलरच्या हातात थ्रो करतोय की स्ट्रायकर एंडच्या हातात थ्रो करतोय हे त्याने पाहिल्यानंतर लगेचच ती दुसरी धाव घेतली आहे आणि 2 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला फरदीन काझी. काय रनिंग बिटवीन द विकेट दाखवले. टीमची धावसंख्या 32, 32 धावा, तिसरं षटक, लास्ट बॉल या ओव्हरचा शिल्लक. क्यों कहा जाता है मुंबई का वंडर बॉय. हेलीकॉप्टर उड़ाया है. गेंद करण अंबाला के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. व्हाट अ बैटिंग फ्रॉम फरदीन काझी. कडक हेलिकॉप्टर. परत एक वेळा पायात टाकला आणि पायात टाकल्यानंतर हरदीन फरदीन अशाच बॅटिंगसाठी जाणला जातो. त्याचा सोडलेला झेल किती उपद्रव करू शकतो हे दाखवलं. समोरचा पाय होता तो बाजूला केला, थोडासा हवेत गेला आणि त्याच्यानंतर हेलिकॉप्टर समोर मारला. करण अंबाला होता तिथे, त्याचा फिटनेसचा दर्जा चांगला आहे, परंतु त्याला देखील हुलकावणी दिली आणि बॉल सरळ गेला साइड स्क्रीनला. 6 धावांसाठी चांगली बॅटिंग. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38. आता जाऊया संदीप मोरे सर यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद कुणालजी दाते. मी विनंती करतोय आमच्या आयोजन समितीला आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करूया. हेमंतजी घरत आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूया. भिवंडी तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री किशोर चौधरीजी यांचा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. आपण पाहू शकता जय श्रीराम, मफलर, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सूर्यकांतजी पाटील हे देखील संलग्न होताना. तदनंतर शाखा अध्यक्ष सरवली राम चौधरी यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. मी मयूर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण राम चौधरी यांना सन्मानित करावं. मान्यवरांना आपण पाहतोय जय श्रीराम ही मफलर, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. तदनंतर जितेंद्र थळे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी वेहेले यांना देखील सन्मानित करण्याची विनंती मी सचिन गायकवाड यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि सदिच्छा भेट देण्यासाठी खास शहापूरवरून देखील मंडळी आलेली आहेत. राजा पाटील वेहेले यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी हेमंत घरत यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. आयोजन समितीतील सदस्य संदीप पाटील यांना देखील विनंती असेल आपण राजेश पाटील यांचा शुभ सन्मान करावा. वेहले गावचे राजेश पाटील. ये ड्रोन व्यू दिखाया जा रहा है. खुशी एक्सिस का ऑफिस चमकता हुआ.
सन्मान आता इथे होत राहतील आणि आता लगेच जाऊया परत एक वेळा मॅच कडे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा झालेल्या आहेत आणि फरदीन काझीने त्याच्यापैकी 37 धावा एकटेच आहेत, हे मात्र विशेष आहे. राजा पाटील आसनगाव भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, मी विनंती करतोय सूर्यकांत पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मॅच स्टार्ट. बोल तयार. गोलंदाजी मार्कवर. करण अंबाला. राऊंड विकेट. पहिला बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. रनआउटची संधी होती परंतु वेगाने ती धाव इथे कंप्लीट केली आहे. फरदीन काझी आता स्ट्रायकिंग एंडला. आता येईल मजा. प्रदीप पाटील भोकरी यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी मयूर पाटील यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. ये ओवर कुणाल सर दोनों टीमों के लिए बहुत इम्पोर्टेंट है. एक्झॅक्ट. भरपूर मोठं षटक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फरदीन काझी स्ट्रायकिंग एंडला आहे आणि त्याच्या समोर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय करण अंबाला आहे. हे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज ज्यावेळेला एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय, कॉन्टेस्ट रंगतं. हे कॉन्टेस्ट भिवंडीमध्ये आपण सातत्याने पाहिलंय, मग ते भिनारचं ग्राउंड असो किंवा मग ते कोण गावचं ग्राउंड असो. बोल तयार. पुढचा बॉल करण अंबाला. ओ शॉर्ट बॉल. बाउन्सरचा वापर. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये येतो डॉट. आकाश जाधव पडगा यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी संदीप पाटील यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. क्या तीखी नोक जोक चल रही है करण अंबाला और फरदीन काजी के बीच में. ये सारी गर्मा गर्मी आप देख रहे हैं माजी केंद्रीय मंत्री चषक में. संदीप मोरे आता ओव्हरच्या मध्ये सन्मान घ्या असं दीपू माळी यांनी सांगितलंय, कारण महत्वाचा सामना सेमीफायनल आहे. ऑन साइडला बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना दिसत नाही, कारण ऑलमोस्ट 20,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत त्या सामन्याचा. त्याच्यामुळे ओव्हरच्या मध्ये सन्मान घ्या ही नम्र विनंती तुम्हाला करण्यात येते. दीपू माळीने सांगितलं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात आतापर्यंत 40. कमाल की तेज रफ्तार गेंदबाजी कर रहे करण अंबाला. मैच बड़ा है. अरे चांगला रंगेल हा सामना. ओ फिरवलाय बॉल. सर विकेट कीपरच्या हातामध्ये. कटरचा चांगला वापर करतो. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध पकडून टाकलेला ऑब्रेक आणि पडल्यानंतर नक्की त्याचे बॉल बाहेर जातात. परंतु पाहूया सध्या इथे बीट तर केलंय बॅटरला. यस बल्लेबाजों ने वाइड के लिए रिव्यू लिया है. कमाल की बॉलिंग कर रहे हैं. कहीं ना कहीं कुणाल सर प्रथमेश मात्रे आज थोड़ा ऑफ कलर लग रहे हैं जिस तरह वो बल्लेबाजी कर रहे हैं. हालांकि बहुत ऊंचे क्लास के बैट्समैन है. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 वेळेला ऍक्शन रिप्ले देखील दाखवण्यात आला स्क्रीनवर. त्याच्यानंतर रिव्ह्यू घेतल्यावर शॉर्ट बॉल होता. अप्पर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल हवेत आहे. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. चौकार. कमाल का शॉट. बिल्कुल ब्रेन लारा की याद ताज़ा होती हुई. शॉट वाइड उछली हुई गेंद थी. ये देखिए बल्ला रोल करता हुआ अपर कट किया. अपने आप को पंजों के बल पे लेकर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. प्रथमेश मात्रे हा देखील महत्वाचा प्लेयर आहे. पार्टनरशिप बिल्ट होते NB11 साठी. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 44. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरचा. ऑन साइडला स्लॉक करायचा होता. टायमिंग फसलं. डीप मध्ये फिल्डर येतात. काऊ कॉर्नरला. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फरदीनचा. दुसरी धाव कंप्लीट होईल का याच्यासाठी डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून अंपायर लोखंडे यांचा निर्णय येतोय. टीव्ही अंपायरची मदत. खतरा मोल लिया था वहां पे फरदीन काजी ने. रिस्क लिया था. रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है. तीसरे अंपायर की तरफ गए ऑनफील्ड अंपायर और थोड़ा सा कहीं ना कहीं चिंता की लकीरें फरदीन काजी के भी चेहरे पे नजर आ रही. आउट आहे बॅटर. एक्झॅक्ट ते चिंतेची कारण होतं आणि हे पहा हे कारण एकदम स्पष्ट झालेलं आहे. लाईनच्या मागे राहिली बॅट आणि त्याला स्ट्राईक घ्यायची होती लास्ट ओव्हर मध्ये, म्हणूनच त्याने तो प्रयत्न केला. ती जोखीम घेतली. रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे असं म्हणतात, परंतु इथे रिवॉर्ड मिळालेला नाहीये. बॅटर आउट होतोय. याच दरम्यान आपण पाहतोय प्रताप शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. ती स्पर्धेची संपूर्ण मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. प्रताप शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. त्याचप्रमाणे कोपरगावचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य रुपेश घरत आणि रोशन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुदर्शन घरत यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत.
कुणाल सर, मैं आपसे पूछना चाहता हूं, क्या 2 ओवर बचे हैं, फरदीन काजी को इस रन की आवश्यकता थी जबकि 12 गेंदें बची है और अच्छी बल्लेबाजी कर रहे थे फरदीन? बिलकुल नव्हती. ते एका धावेच्या प्रयत्नामध्ये सगळ्यात मोठी विकेट गमावली आहे NB11 धनकवडी पुणेने आणि त्याचमुळे काय तर पलटवार झाला रिग्नेश 11 दिल्ली धमाका क्रिकेट क्लबचा या मॅच मध्ये. कारण फरदीन काझी ज्या अंदाजामध्ये बॅटिंग करत होता, 15 बॉलमध्ये 38 धावांची खेळी त्याने साकारली होती. या स्पर्धेमध्ये त्याने एक अर्धशतक ठोकलंय आणि अशा परिस्थितीमध्ये तो रनआउट झाला. म्हणजेच काय तर डोकेदुखी वाढली त्याच्या टीमची. Karan Ambala, fiery spell, not claim any wicket, but in 2 overs, he considered only 16 runs. Fiery spell turn from Karan Ambala. 4 ओवर की समाप्ति, रन बने 45, विकेटें गिरी है 2. नए बैटर मैदान में आ चुके हैं. श्रेयस कदम, ये कमाल के खिलाड़ी हैं. श्रेयस कदम, हेलिकॉप्टर बॉय ऑफ बँड्रा या टोपण नावाने त्याची ओळख आहे आणि नक्कीच आता चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमचा कॅप्टन आहे. मगाशी टॉससाठी तोच आला होता. त्याने सांगितलं होतं प्रत्येकावर एक जबाबदारी आहे. आज केतनने थोडंसं निराश केलं. LBWच्या स्वरूपात तो आउट झाला, परंतु नंतर फरदीन शो पाहिला प्रेक्षकांनी. 15 बॉलपर्यंत 15 बॉलमध्ये 38 धावा त्याने केल्या आणि त्याच्यानंतर परत एक वेळा तो पलटवार झाला. रनआउटच्या स्वरूपात तो आउट झाला. आता विजय गडवाली फरीदाबाद हा गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल. विजय गडवाली, काय राहिली आहे स्पर्धा विजय गडवालीसाठी. महाराष्ट्रातले 7-8 दिवस खूप चांगले गेलेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये काय कामगिरी केली विजय गडवालीने आणि तिथून आता इथे माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये त्याची कामगिरी नक्कीच उंचावते. एक चांगला बॉलर आहे विजय गडवाली. उडवला बॉल, ओहो, इट्स आउट ऑफ द पार्क. शोधून आणावा लागेल हा बॉल. भरपूर लांब गेलाय. मला तर असं वाटतंय भाटाळे गावात गेलाय हा षटकार. देखिए, श्रेयस कदम जब भी मारते इसी तरह मारते. बिग शॉट, बिग वन, लुक एट दैट. स्वंग किया ऑन साइड में, भिंगड़ी शॉट है. गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हैंड एंड सम. क्या खाता खोला है कप्तान ने. इरादे साफ कर दिए. आर या पार. भिंगडी आहे. काय फटका होता. क्रीजच्या आतमध्ये गेला. बॉलला फिरवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट. दूर गेला हा बॉल. शोधून आणावा लागेल. नाही सापडणार आज तरी. काय टायमिंग होतं. भव्य षटकार. विजय गडवालीचं स्वागत. वेलकम टू भिवंडी असं सांगितलं या बॉलवर श्रेयस कदमने. हेलिकॉप्टरसाठी तर नक्की जाणला जातो, परंतु पहिलाच बॉल काय पुल पॉवरफुल होता. इस खिलाड़ी के नाम भी रिकॉर्ड है ना कि शारजा के स्टेडियम के बाहर सिक्सर लगाने का. एक्झॅक्ट. ते पत्र्यावर मारलेले षटकार, रोडवर मारलेले षटकार. जहीर कालिया पाकिस्तानचा तो बॉलर. एक सीझन जहीर कालियाला 10PL मध्ये कोणी चौकार किंवा षटकार बाउंड्री देखील मारली नव्हती. त्याच गोलंदाजाच्या विरुद्ध त्याने सलग 3 षटकार मारले आणि तिथून चर्चेमध्ये आलेला फलंदाज म्हणजे श्रेयस कदम आहे. हेलिकॉप्टर बॉय बँड्रा. पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय विजय गडवाली. दुसरा बॉल आई उडवलाय स्क्वेअर लेगला. परत एक वेळा भिंगरी. बॉल सीमा पार. येतोय षटकार. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. और विजय गढ़वाली को देखिए, नीचे नजरें गाड़ चुके हैं. बैक टू बैक दूसरा सिक्सर. ये तो उससे बढ़कर था. ऑफ स्टंप के बाहर गए, स्वंग कर दिया. एक और भिंगड़ी शॉट. गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर. 6 रन. ट्मेंडस पावर एंड व्हाट अ बैटिंग फ्रॉम कैप्टन ऑफ NB11 पुणे श्रेयस कदम. Once more look at that. Superb timing. Going, gone out of park. Hand and some 6 runs. चांगली बॅटिंग, चांगला फटका. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकण्यात आलेले आहेत बॅटिंग करत असताना. लाजवाब खेळ. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे. बरोबर माझ्या डाव्या बाजूला अल्पेश गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गुणसंख्यांक लेखनाची भूमिका त्याच्या माध्यमातून राहिली आहे. त्याच्यासाठी मी एवढंच म्हणेन, लढायचं ठरवलं तर मागे हटायचं नाही. हारलो तरी चालेल, परंतु झुकायचं नाही. जीवनाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब स्वतः घडवायचंय मला. हा आमचा अल्पेश गायकवाड, जो आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये दिव्यांग असून देखील क्रिकेटच्या जगतामध्ये जी कामगिरी तो करतोय. नंबर 1 स्कोरर म्हणून त्याची एक वेगळी ओळख झाली आहे. थँक्यू सो मच. 70-70. परत एक वेळा बॉलर तयार. 2 बॉलवर 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. उडवलाय बॉल. हवेत आहे. फिल्डर येतोय आता. हेलिकॉप्टर फसलाय आणि क्रॅश होतोय आता. हा हेलिकॉप्टर स्ट्रोक डीप मध्ये मिड विकेटला एक चांगला झेल टिपलाय. पलटवार केला विजय गडवालीने. टीमची धावसंख्या 57. विकेट आली आहे 3री.
देखिए विवेन रिचर्ड हो, सुनील गावस्कर हो या फिर इंग्लैंड के पूर्व कैप्टन हो, सभी का कहना है बैट्समैन को अगर आउट करना है तो उनको उनकी मनपसंद शॉट खेलने की गेंद दी जाए। वहीं कुछ हुआ यहाँ कदम के साथ, हेलीकॉप्टर खेला लेकिन टाइमिंग नहीं थी, ऊपर भी लगी थी, काऊ कॉर्नर में खिलाड़ी तैयार था, बहुत बड़ी विकेट गिरती हुई, कप्तान 2 सिक्सर के बाद डगआउट लौटते हुए 2 सिक्सर आले आणि तो सांगतोय हा बॉल मारायचाच होता, नो डाऊट थोडंसं कनेक्शन फसलं, त्याच्या रेंज मध्ये होता, एक रेंज असते प्रत्येक बॅटरची। नए बैटर मैदान में जाते हुए 22,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा। आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य, आमचे सगळेच मान्यवर या खेळाचा आनंद घेतात, खेळ मानाचा, खेळ अभिमानाचा। तुम्ही पाहताय माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचं आयोजन। प्रताप शेठ पाटील तिथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर दीपू माळी, भरपूर मेहनत दीपू माळीने देखील या स्पर्धेसाठी आयोजनामध्ये घेतलेली आहे, त्याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी। आणि अध्यक्ष प्रताप शेठ पाटील तिथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर संदीप मोरे सर तिथे पाहायला मिळत आहेत। फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या आतमध्ये लागला, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय। आकाश चिंदारी आलाय नवीन बॅटर आणि हा येतोय डॉट बॉल। देखिए आकाश चिंदारिया के पास अब सेट होने का टाइम नहीं है, उनको शॉट के लिए जाना होगा। अच्छी कोशिश थी, यहाँ दूर रखा था चिंदारिया से। वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, बॅटच्या आतमध्ये लागला आणि सरळ गेला विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल। आकाश चिंदारिया मॅन फ्रॉम अँड टॉप हिल फलंदाजीसाठी तयार। परत एक वेळा वाईड यॉर्करचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न, बॅट फेकली होती फक्त बॉलवर आणि तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते। कमबॅक कसं करावं हे विजय गडवालीने दाखवून दिले। पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्स, त्याच्यानंतरचे 3 बॉल फक्त 1 धाव। यस, तीखा जवाब दिया है पिछली 3 गेंदों पर। देखना है कि बहुत देर से बल्लेबाजी कर रहे प्रथमेश मात्रे, अब उनको अपने हाथों को खोलना होगा। परिंदे को उड़ान भरनी रहती है तो बाजुओं को खोलता है, बल्लेबाज को उड़ान भरने के लिए फ्रीज हिज आर्म्स। पुढचा बॉल विजय गडवाली रनअप मध्ये पहिले चुकला, हे एकदम स्पष्ट दिसत होतं, त्याचमुळे तो थांबलाय आणि राईट डिसिजन मी म्हणेन त्याचा, कारण भरपूर मोठा हंगाम आहे। टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर वेगवान गोलंदाजांना नक्कीच दुखापत होतात। 9,40,906 सबस्क्रायबर आहेत, चला फटाफट सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला। अनेक स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळतील। हा आमचा सबस्क्रायबर मीटर 70-70 स्पोर्ट्स, आपलं चॅनल, हक्काचं चॅनल, आपल्या कुटुंबाचं चॅनल। पुढचा बॉल विजय गडवाली, फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला ड्राईव्ह केला डीप मध्ये, फिल्डर आणखीन एक विकेट इथे पटकावली आहे विजय गडवालीने। प्रथमेश मात्रे सेट बॅटर देखील परतलाय आणि आता 4थी विकेट गमावली आहे 58 या आकड्यावर। एनपी धनकवडी पुणे। चिपळूण येथे सुरू झालेली आहे। 9 तारखेपर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल, नक्की पाहायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर। याही स्पर्धेबरोबर तिथे देखील खुल्या गटातला महासंग्राम रंगतोय। आज नक्कीच हा खुल्या गटातला महासंग्राम संपेल, परंतु उद्यापासून नक्कीच ही देखील स्पर्धा पाहायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर। नंतर मग काय 11 मार्च पासून 15 मार्च पर्यंत रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित एक स्पर्धा आहे, ती देवगड मध्ये आहे आणि मिडभाव ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये ही स्पर्धा रंगणार आहे। ही देखील स्पर्धा पाहायला विसरू नका। 11 ते 15 मार्च पर्यंत आणखीन एक मोठी स्पर्धा देवगड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अशरफ खान न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी स्टंटमॅन आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर आयोजित आमदार ट्रॉफीचं आयोजन आहे। 2 ते 4 एप्रिल पर्यंत 8 टीम लीग मॅचेस, 10 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक। नारंगी ग्रामस्थ मंडळ ग्राउंड नारंगी विरार पश्चिम येथे ही स्पर्धा रंगेल। याही स्पर्धा पाहायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सवर। देवगडमध्ये आणखीन एक स्पर्धा येते, ती देखील स्पर्धा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल, ती देखील स्पर्धा पाहायला विसरू नका। कालच तिचा बॅनर 70-70 स्पोर्ट्सवर प्रसारित झालाय। पुढचा बॉल
फुल टॉस होता, उडवलाय मनगडच्या सायने डीप मध्ये फिल्डर आहे, झेल टिपला जाईल. फलंदाज आकाश चिंदारिया आउट. सरोज प्रामाणिक आलाय बॉलिंगसाठी कॅप्टन, आणि कॅप्टनने विकेट घेतली आहे आकाश चिंदारियाची. आपको लगता नहीं कि शॉट के पीछे थोड़ी ताकत कम पड़ गई? हालांकि पैरों में गेंद थी, फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस, थोड़ा सा एफर्टलेस शॉट खेलने की कोशिश और आकाश चिंदारिया आकाश में खेलते हुए आउट हुए. देखिए, डेथ ओवर इंटरनेशनल क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट, ये जिगर वालों का ही काम है डेथ ओवर करना, क्योंकि 7 से 8 मरतबा गेंदबाज को मुंह की खानी पड़ती है, लेकिन 3 मरतबा सबके मुंह भी बंद हो जाते हैं. अगेन्स्ट द विंड ज्या वेळेला तुम्ही खेळता वाऱ्याच्या विरोधात, त्यावेळेला ताकद झोकणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर पाहत असाल भारतीय जनता पार्टीचे जे झेंडे फडकतात या मैदानामध्ये, कुठल्या दिशेला फडकतात, त्याच्यामुळे जर ऑन साईडला तुम्हाला खेळायचं असेल तर तिथे ताकद झोकावी लागेल. मग फुलटॉस बॉल असेल तरी देखील फक्त टायमिंगच्या जोरावर तुम्ही क्लिअर करू शकत नाही ग्राउंड, आणि ते इथे दिसलंय. कारण आकाश चिंदारिया एक मोठा फलंदाज आहे, तो देखील आता परततोय डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर नागेश वाडेकर मैदानामध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल, नागेशची बॅट लवकर फिरली, मागे चाललाय फाईन लेगला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा झाल्यात 59, 59, 70 तर धावा झाल्या या मॅच मध्ये. मजा येईल. बिल्कुल, और वो क्षमता है अशरफ खान के पास. बाली ट्रॉफी 2023 के मैन ऑफ द सीरीज रहे थे अशरफ खान. एक्झॅक्ट मोठा फलंदाज आहे, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. बॉलिवूडचा स्टंटमॅन म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख आहे. परंतु समोर सरोज प्रामाणिक आहे, दुर्गापूरचा प्रिन्स. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय, अंपायर लोखंडे यांचा इशारा येतोय डेड बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे. धावा झाल्या 59. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये जर 10 धावा आल्या तर मॅच मजा येणार आहे सेकंड इनिंग मध्ये. सेकंड सेमी फायनलची लढत. बॅटची कडा विकेट कीपरच्या हातात, कटरचा वापर होता. फलंदाज अशरफ बॅक टू द पॅव्हिलियन. 6वी विकेट गमावली आहे एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणेने. दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम सरोज प्रामाणिक. ये देखिए, फिर ऑफ कटर थी, आगे रखी भी गेंद नहीं थी, थोड़ा पीछे रखा था, गेंद में घुमाव ज्यादा था, उछाल ज्यादा था, बल्ले का मोटा सिरा, और 0 पे आउट होके आते हुए अशरफ खान. इस ओवर में खामोशी छाई हुई है, क्योंकि सरोज प्रामाणिक कप्तानी गेंदबाजी कर रहे. 9,40,943 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, आणि सबस्क्रायबर मीटर पुढे चाललाय. आता 41,000च्या दिशेने वाटचाल करतोय. लगेच सबस्क्राईब करा 7070 स्पोर्ट्सला. या 7070 स्पोर्ट्स फॅमिलीचा घटक व्हा. आपल्या मोबाईलवर नक्की जा, यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक स्पर्धा भारतातल्या तुमच्या भेटीला येणार आहेत या हंगामातल्या. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे फलंदाज आलाय प्रथमेश पवार. शेवडी सावर्डेचा हा खेळाडू आहे तसं पाहिलं तर. फलंदाजीसाठी तयार. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल हवेत आहे, क्लिअर होईल असं दिसतंय. एक टप्पा घेत बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत आहेत. प्रथमेश पवार लेदर बॉल क्रिकेट चांगला खेळलाय, ए डिव्हिजनचं क्रिकेट खेळला, आणि त्याच्या बॅटमधून हा 4. मच नीडेड बाउंड्री. ये देखिए, हुक किया था, हालांकि नजर हटी थी, ऑफ स्टंप के बाहर से हुक किया था. डीप फाइन लेग पे कोई खिलाड़ी नहीं, पहले बाउंस पे गेंद 4 रनों के लिए. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 63, 63 धावा पाहिजेत, ते येत आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, खराब फिल्डिंग विजय गडवालीकडून. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय, आणि हा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार प्रथमेश नानाच्या बॅटमधून, आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 67, 67 धावा. जिस तरह के ओपन क्रिकेट में मैचेस हुए हैं, ये चौका महंगा भी पड़ सकता है, महंगा भी पड़ सकता है. ये देखिए, थोड़ी गेंद घूमी थी, गली के बगल से निकल गई, तेज आउटफील्ड पे. बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ नाना के बल्ले से. संजू कनोजिया बॉलच्या मागे रेस लागली होती. संजू कनोजियाने बॉलच्या ती रेस मात्र शेवटी त्या बॉलने जिंकली. बॉल गेला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. 67, लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट बॉल, हा बॉल महत्वाचा आहे. प्रथमेश पवार 8 धावा केल्यात. फुल टॉस होता, बॅटच्या आतमध्ये लागलाय, फाईन लेगला टर्न होतोय, फिल्डर धावतोय बॉल पर्यंत, सिंगल इथे मिळताना दिसेल. आणि आता 67 नंतर 1 रन ऍड होईल. 68 रन झालेत. 69 धावा करायचे आहेत. 69 टू विन टू रिग्नेश 11 दिल्ली धमाका क्रिकेट क्लब. 69 टू विन. जाऊया, काही सन्मान असतील आमच्या मुख्य व्यासपीठावर, तिथे जोडले जातात. संदीप मोरे सर, धन्यवाद.
तर कोपर गावचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रुपेश घरत या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत सुदर्शन घरत, रोशन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, मी विनंती करतोय श्री आमच्या आयोजन समितीतील सदस्य सूर्यकांतजी पाटील, आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश घरत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण करावा. मान्यवरांना आपण पाहतोय मफलर, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जातोय. मयूर पाटील यांना विनंती असेल, आयोजन समितीचे सदस्य सुदर्शन घरत, रोशन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. युवा नेता सुदर्शन घरत, युवा कार्यकर्ता कपिलजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सचिन गायकवाड यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. भाजपा कार्यकर्ते योगेश पाटील यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी सूर्यकांत पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. मान्यवरांचा या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. नरेश भुईर यांना देखील सन्मानित करण्याची विनंती मी मयूर पाटील यांना करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सदीप मोरेजी, धन्यवाद सर्वच मान्यवर. आपलं सहर्ष स्वागत आहे माझी केंद्रीय मंत्री चषक 2025 मध्ये. आज कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस अखंड भिवंडीभर मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी, कपिल पाटील फाउंडेशन, जॉयकुमार युवा प्रतिष्ठान, एकविरा स्पोर्ट्स, गुरुदत्त चौटा, हिरवा मानकोली, दिवा स्पोर्ट्स, सिद्धिविनायक अंजूर आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. विलास स्पोर्ट्स राहणार आणि याच्यानंतर होणारा जो सामना आहे, अंतिम सामना 8 षटकांचा खेळवला जाईल. फायनल ही 8 ओव्हरची असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्यायची. जो संघ फायनल मध्ये दाखल झालाय म्हणजेच काय तर फायटर जेट योगेश पेनकर, याच्यानंतर 8 ओव्हरची मॅच होईल, त्याची तयारी तशी तुम्ही करून घ्या. कमीत कमी 4 बॉलर तुम्हाला वापरावे लागतील. पॉवर प्ले असेल 3 ओव्हरचा, 2 षटक मॅन्डेटरी आणि 1 षटक बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही घेऊ शकता. बॅटिंग पॉवर प्ले असेल 4 ते 7 ओव्हरच्या दरम्यान कधी तुम्ही घेऊ शकता. 4, 5, 6, 7 या दरम्यान तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. 2 ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले असेल स्टार्टिंगचा. त्यानंतर 3 ओव्हर झाल्यानंतर योगेश पेनकर फायटर जेट आपला संपूर्ण संघ घेऊन तुम्हाला मेन स्टेजच्या समोर यायचं आहे, कारण एक ग्रँड एंट्री तुमची मैदानाच्या आतमध्ये होईल. ट्रॉफीचं इनॉग्रेशन होईल आणि त्याच्यानंतर मग तो फायनलचा सामना सुरू करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात येते. चला तर मॅच कडे वळूया. टार्गेट सेट झालेला आहे. टार्गेट चेस करायचंय 69. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत सिद्दीक भाई. वेलकम सिद्दीक भाई, आपलं स्वागत है. धन्यवाद. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए रिकॉग्नाइज पेयर है रिग्नेश 11 दिल्ली धमाका, रिग्नेश पाटिल फैम टीम की, संजू कनौजी और सरोज परमानिक. रिकॉग्नाइज पेयर. क्या टेलीकास्ट है, बिल्कुल इंटरनेशनल क्लास का टेलीकास्ट इस वक्त हम देख रहे हैं 70-70 के माध्यम से. स्वागत है आप सभी का माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 में. 51 बाइक, 2 4 व्हीलर,
इस स्पर्धा के अध्यक्ष प्रताप सेठ पाटिल, कार्य सम्राट सरपंच रानाल, न्यू 40+ के संस्थापक अध्यक्ष हैं और साथ ही साथ भारतीय जनता पार्टी का बहुत बड़ा चेहरा और उनके सहयोगियों की तरफ से दीपेश माली ने ऑर्गेनाइजिंग में बहुत बड़ा रोल अदा किया है, क्योंकि एक क्रिकेटर ही जानता है कि क्रिकेट की नब्ज क्या है। बैक टू क्रिकेट, कुणाल क्या सोचते हैं आप? 69 आई थिंक नॉट ए इजी टोटल, लेकिन डिपेंड करता है ओपनिंग जोड़ी पे। हो बिलकुल, हे काही सोपं टार्गेट नाहीये, चॅलेंजिंग टार्गेट आहे आणि सेमीफायनल अशीच पाहिजे. अंपायर काही इम्पॅक्टचा इशारा करताय का? इम्पॅक्ट आहे. प्रथमेश मात्रेच्या जागेवर इम्रोज खान हा गोलंदाज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. एमरोज खान कभी भिवंडी तालुका में कभी सुपर से ऊपर परफॉर्मेंस रहा है. केंद्रीय मंत्री चषक के फाइनल में कमाल की बॉलिंग की थी तालुका आप में. एमरोज खान सामना करेंगे संजू कनौजिया, एक अर्धशतक जड़ चुके हैं. पहली गेंद स्वीप कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर 4 रन. सुपर संजू कनौजिया भिवंडीमध्ये आल्यानंतर मी त्या दिवशी देखील चर्चा केली होती की याला बॅटिंग करायला आवडते आणि त्याच्या पहिल्या मॅचमध्ये अपयशी झाल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्याने ते अर्धशतक ठोकलं होतं. अतिशय वेगवान असं अर्धशतक, पहिलाच बॉल स्वीप केला आणि पहिल्याच बॉलवर 4 धावा वसूल केल्यात संजू कनौजियानी. बेधडक सुरुवात. रिस्की स्ट्रोक खेला था वहां पे संजू ने, गेंद विकेटों में थी. एमरोज खान कनौजिया को हल्के हाथों से ड्राइव करते हुए गेंद को डीप एक्स्ट्रा का लॉन्ग ऑफ की तरफ, वाइडिश लॉन्ग ऑफ से खिला रहा है. 1 रन. इज लुकिंग वेरी कॉन्फिडेंट सो फार. 5 for no विकेट. रिग्नेश 11 दिल्ली धमाका, रिग्नेश पाटिल फैम टीम. एमरोज सामना करेंगे टीम के कैप्टन सरोज पारमानिक. ये कमाल के खिलाड़ी हैं, सिर्फ कप्तानी नहीं करते बल्कि वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर इन इंडियन टेनिस क्रिकेट. एक्स्ट्रा कवर को सर्कल में बुलाया गया है. ऑन साइड पे 2 खिलाड़ी बाउंड्री पे भेजे गए हैं. ऑन द राइज खेलने की कोशिश, पहले बाउंस पे गेंद फ्लाई स्लिप में गई. बढ़िया गेंद. चांगला रंगेल हा सामना. असंच चिन्ह आता तरी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हर पासून थोडासा अटॅक राहिला पहिल्या बॉलवर, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय इम्रोज खानने. मला आजही आठवतोय तो सामना, ती स्पर्धा ज्यावेळेला सुरुवात झाली होती धमाका बिग बॅश लीगची, तिथून त्याने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला होता. 9 विकेट घेत असताना त्या सिरीज मध्ये चुनाभट्टीच्या सोमय्या ग्राउंड पासून. एमरोज की गेंद ऑन द राइज उड़ाया है. 6 रन. व्हाट अ स्ट्रोक. बैकफुट पे जाकर फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर. 6 रन. स्पोर्ट्स सायकल होती, माईक हातात नसता तर कदाचित ती स्पोर्ट्स सायकल हातात असती. बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला हा षटकार आलाय आणि 12th मॅन होते, त्यांच्या बरोबर दोन्ही हाताच्या मधून बॉल गेलाय. कदाचित माईक हातात नसता तर स्पोर्ट्स सायकल मिळाली असती. 11 पे पहुंचा है स्कोर. बहुत ही मुश्किल शॉट रहता है जब आप बैकफुट पे हो और फोर्स करे. जबरदस्ती में जबरदस्त शॉट. फायनल मॅच जशी सुरू होईल, पहिला कॅच जो प्रेक्षक घेईल त्याला ती स्पोर्ट्स सायकल देण्यात येईल याची माहिती येते, लक्षात घ्या. स्वीट इट. ये स्वीट इट भी है. गेंद सीधी निकल गई है पॉइंट के ऊपर. 6 रन. कैप्टन ऑन फायर. क्या बल्लेबाजी कर रहे हैं परमानिक. कडक शॉट सरोजदा त्याच्या बॅट मधून. प्रिन्स ऑफ दुर्गापूर स्विच हिट स्वीटही आणि भरपूर लांबही पाठवलाय. काय टायमिंग होतं. सरळ बॅटने एवढे लांब जाणारे षटकार पाहिलेत, परंतु उलट्या बॅटने देखील एवढे लांब षटकार जाऊ शकतात. हा सरोजदा मोठे फटके मारत असताना उत्तुंग षटकार. बड़े मैच के खिलाड़ी, बड़े मैच के कैप्टन टूट पड़े इमरोज खान पे.
एमरोज, शॉर्ट गेंद बैकफुट पे गए, पंच किया है, कोई खिलाड़ी नहीं, गेंद कवर बाउंड्री के बाहर, थंपिंग कवर ड्राइव, 4 रन। मागचा जो बॉल होता हवेच्या विरुद्ध मारला आणि आता आपण पाहतोय बॅकफुटला जात असताना परत एक वेळा पंच केला, बॅकफुटला जाऊन हा कव्हर्सला पंच, हा सरपंच सध्या धावा करतो या टीमसाठी। 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21-21। पहले ओवर में लूट लिया इमरोज खान को, था वह इमरोज खान के नाम था, पहला हैट्रिक हम कह सकते हैं बिग बैश की हिस्ट्री में। अब 30 में 48 चाहिए, जो रिक्वायर्ड रन रेट है वो थोड़ा नीचे गया है। देखना है कि मरता क्या ना करता, किसको बॉलिंग दी जाती है सामने से। आशीष महरूल को बॉलिंग पे बुलाया है हाईवे एंड से, सामना करेंगे इन फॉर्म बैट्समैन संजू कनौजिया। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, वाइड से शुरुआत करते हुए आशिष मेहरोल बॉलिंग मार्कवर, पहिला बॉल थोडासा बाहेर टाकला, वाईड बॉलचा इशारा आलाय, धावा थांबवाव्या लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील तर दबाव येईल रिग्नेश 11 वर। आशीष की गेंद सीधा स्ट्रोक है, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर वाइडिश में जा रही है, लेकिन क्या कमाल का कैच है, क्या कमाल का कैच है, कैच ऑफ द टूर्नामेंट। हवेने आतमध्ये आणलं या बॉलला, आकाश चिंदार्या धावत होता, आकाश होता म्हणूनच आकाशाला गवसणी घालणारा हा बॉल शेवटी आतमध्ये आला त्या हवेमुळे। आणि याच गोष्टीचा आपण मगाशी उल्लेख करत होतो, फटका चांगला होता, फटक्यामध्ये दम होता, परंतु हवा ज्या पद्धतीने वाहते हा बॉल थोडासा आतमध्ये थांबला आणि मागे धावत जात असताना आकाश चिंदार्याने कोणती चूक केलेली नाहीये, चांगला झेल टिपलाय फलंदाज संजू कनौजिया। सुपर संजू आउट। देखिए संजू कनौजिया को आउट करने के लिए इसी तरह का कैच लेना जरूरी था। आकाश चिंदारिया ने कपिल देव की याद ताज़ा की है और इसी ग्राउंड पे जो डिस्ट्रिक्ट वाइज टूर्नामेंट हुआ था वहाँ पे लॉन्ग ऑन पे इसी तरह का कैच पकड़ा था गुजरात के खिलाड़ी ने। ब्रेक थ्रू दिया है यहाँ पे आशीष महरोल ने, नए बैटर मैदान में जाते हुए। भारत के सबसे बढ़िया ऑलराउंडर, गेम चेंजर करण अंबाला। यहाँ पर गेम प्लान बिल्कुल साफ है, रिग्नेश 11 दिल्ली धमाका का किसी भी तरह का वो एक्स्ट्रा रिस्क नहीं लेना चाह रहे। करण अंबाला को ऊपर भेजा है बल्लेबाजी को, स्कोर अच्छा हुआ है, प्लेटफॉर्म अच्छा दिया है वहाँ पर संजू ने और सरोज ने, कुल मिलाकर 22 रन 1 विकेट। आशीष महरोल सामने की ओर से आते हुए हाईवे एंड है, सामना करेंगे करण अंबाला। आते ही पहले स्वीप करना चाहते थे, बाद में स्ट्रोक को बदल दिया, हल्के हाथों से चॉप किया, पॉइंट पे 1 रन। हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल, काहीतरी वेगळं पण या मॅच मध्ये जरूर दडपून बसलेलं आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघ मातब्बर आहेत, ताकदवान संघ आहेत आणि या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगवायचा असेल तर रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घ्याव्या लागेल NB 11 धनकवडी पुणे या टीमला। 1 विकेट आली आहे, दबाव बनलाय। इस मरतबा गेंद को खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद पहले बाउंस पर, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। अनस्टॉपेबल दुर्गापूरचा प्रिन्स सध्या तरी मैदानामध्ये पाहायला मिळतोय। जसा हलकासा शॉर्ट बॉल थोडासा पुढे आला आणि त्याच्यानंतर पहा लॉन टेनिसवर रॅकेट चालावी तशी थप्पड शॉट। यस, दुनियाई क्रिकेट में फ्रंट फुट पे कमिट होने के बाद एबी डिविलियर्स ही इस तरह के शॉट खेल सकते थे। फ्रंट फुट पे कमिट हुए, वहीं से पुल कर दिया, 4 रन। आज इरादे काफी तीखे लग रहे हैं कप्तान सरोज पारमानिक के। आशीष महरोल फिर लॉन्ग वे शफल करके खेलने की कोशिश, गेंद शरीर में उलझ गई, कोई रन नहीं। मुकाबला जरूर हो रहा है, लेकिन जिस तरह पावर प्ले में रन आ रहे हैं ये महंगे पड़ सकते हैं। अच्छा फॉलो किया था वहां पे, गेंद की रफ्तार को निकाल दिया था आशीष महरोल ने। पटकी भी गेंद कट के अंदर की जानिब आई,
कट करना चाहते थे, गेंद टिप्पा खाने के बाद बहुत तेज अंदर आई है। व्हाट अ बॉल! चांगला बॉल. तसं पाहिलं तर लेग ब्रेक टाकण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू, परंतु असे ऑफ ब्रेक मध्ये मध्ये त्याच्या माध्यमातून टाकले जातात. हा त्याचा स्टॉक बॉल आहे राईट हँडेड बॅटरसाठी आणि नक्कीच चांगला स्टॉक बॉलचा वापर केला, बॉल आतमध्ये आणला आणि हा डॉट बॉल येतोय. फुल टॉस गेंद है, स्विंग किया है, पीछे खिलाड़ी देखते रह गए और गेंद चली गई स्टैंड में. 6 रन. ही ताकद आहे कॅप्टनची. हा देखील आता सरपंच काही मागे नाहीये, त्याचा देखील पंच भोगावा लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला. फुल टॉस बॉल होता आणि पहा काय बॅटचा स्विंग होता, तडाखा होता. हवेच्या विरोधात देखील बॉल क्लिअर केला जाऊ शकतो. ही ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाप दाखवत असताना सरोज प्रामाणिकच्या बॅटमधून प्रामाणिक बॅटिंग. सध्या टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने आकार घेते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 33 हा सबस्क्रायबर मीटर, ज्याची आपण चर्चा करत होतो. 9,41,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आता हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होते. तुम्ही देखील नवीन असाल या चॅनलवर तर 7070 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा. नोटिफिकेशन अनेक स्पर्धांचे एका क्लिकवर तुमच्या स्मार्ट टीव्ही मोबाईलवर येतील. धन्यवाद. बिल्कुल 70-70 अपने मिशन 10 लाख की तरफ बढ़ रही है. 9,41,092. 2 ओवर की समाप्ति. पावरफुल बल्लेबाजी. रिग्नेश पाटिल काफी खुश हैं. उनकी टीम मुंहतोड़ जवाब दे रही है. यहाँ पर 33 रन बने, 1 विकेट गिरा है रिग्नेश 11 दिल्ली धमाका का. मरता क्या ना करता, बॉलिंग में परिवर्तन किया गया है. फिरोज शेख आए गेंदबाजी के लिए. बाएं हाथ के पेस अटैकर सामना करेंगे करण अंबाला. फिरोज शेख लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए अंबाला को हल्के हाथों से केवल गेंद को कवच में धकेला है. 1 रन. स्ट्राइक को रोटेट किया है कप्तान सरोज प्रामाणिक को. 1 रन. हे समजदारीचं क्रिकेट आहे, कारण एका बाजूला सरोज प्रामाणिक मोठमोठे फटके मारतोय, त्याच्यामुळे सिंगलने त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न आहे सध्या तरी करण अंबालाचा. कारण आतापर्यंत सरोज प्रामाणिकने 8 बॉलमध्ये 26 रन केले त्या मॅच मध्ये. कमाल की कप्तानी बारी खेल रहे हैं कैप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. फिरोज शेख. विकेटें लेना होंगी यहाँ पर एनबी पुणे को. ओ बढ़िया गेंद कट के अंदर की जानी. भाई सवाल पूछा वहां पर अंपायर से, हाउ इज दैट. चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये आणि या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहिलंय थोडासा पडल्यानंतर खाली राहिला बॉल, बॅट फिरली, पाय वाकला मागचा, परंतु त्याच्यानंतर देखील संपर्क नव्हता बॅट आणि बॉल मध्ये. हा डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 34. गोलंदाज फिरोज. इस मरतबा बढ़िया ऑन ड्राइव कारपेट के जरिए तेज आउटफील्ड है. गैप में गेंद ट्रैवल हो रही है. बुलेट शॉट 4 रन. बंदुकीतून निघालेली गोळी आणि बॅटमधून निघालेला फटका सरोजच्या कोणीच थांबवू शकत नाही असा हा फटका होता. भरपूर वेगाने गेला. ॲक्शन रिप्ले बॉटमॅनचा खूप चांगला वापर, कडक ऑन ड्राईव्ह इथे दाखवला आणि ज्या पद्धतीने हा बॉल धावत सुटला होता, फिल्डरने प्रयत्न केला फुटबॉलद्वारे पायाद्वारे बॉल अडवण्याचा, परंतु शेवटी बॉल त्याच्या पायाला लागून देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि हा तो खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 38. 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं टीम के कैप्टन. और इस मरतबा ग्लांस करना चाहते थे, बल्ला जरूर घुमाया था वाइट. गरीबी में आटा गीला कर रहे हैं फिरोज शेख. आणि आतापर्यंत पाहतोय आपण सरोज प्रामाणिकने एक पण धावून काढलेली नाहीये. फक्त चौकार आणि षटकाराने या 30 धावा केलेल्या आहेत. 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून. बैकफुट पे गए, हमट किया है, कोई फील्डर नहीं है. गेंद वाइटिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. 4 रन. सामना संपवण्याच्या इराद्याने मैदानामध्ये उतरलेला सरोज आता सध्या बरसतोय प्रत्येक गोलंदाजांच्या विरुद्ध. परत एक वेळा एक चांगला हॅमर्ड केलेला हा फटका होता. वाइडिश लॉंग ऑफला कोणीच फिल्डर नव्हता, एक्स्ट्रा कव्हर ठेवला होता, त्याचाच फायदा उचलत असताना गॅपमध्ये चौकार ठोकलाय सरोज प्रामाणिकने. इस मरतबा खेलना चाहते थे, सफाई से नहीं खेला, लेकिन गेंद गैप में ट्रैवल हो रही है. बढ़िया फील्डिंग, वहां अपने पैरों से गेंद को रोका है. इस बीच बल्लेबाजों ने 3 रन लिए. अशरफ होता आय थिंक तिथे आणि भरपूर मोठं अंतर त्याने कापलं. स्टंटमॅन होता, शेवटी तो बॉल थांबवण्यामध्ये यश प्राप्त झाला आणि तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्यांदा या धावा धावून आलेल्या आहेत सरोज प्रामाणिकच्या खात्यामध्ये. कारण आतापर्यंत 34 धावा त्याने केल्या होत्या, त्या सगळ्या चौकारांनी षटकाराने आता 3 आल्यात, म्हणजे तो पोहोचलाय 37 वर. इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ टर्न किया ऑफ हिज हिप्स करण अंबाला ने.
आउटफील्ड से जब तक खिलाड़ी पहुंचते बैट्समैन ने थोड़े जोखिम भरे 2 रन पूरे किए. ही रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 48 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची आणि काही जर सन्मान असतील तर जाऊया संदीप मोरे सर यांच्याकडे आमच्या मेन स्टेजवर. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी. 21 18 गेंद 21 रन. ड्रिंक्स ब्रेक झालाय मैदानामध्ये. ड्रिंक्स ट्रॉली आता जाते. ही जलपानाची वेळ आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. कपिल पाटील फाउंडेशन, जॉयकुमार युवा प्रतिष्ठान, एकविरा स्पोर्ट्स गुरुदत्त चौटा, हिरवा माणकोली, दिवा स्पोर्ट्स दिवा, सिद्धिविनायक अंजूर, विलास स्पोर्ट्स रहानाळ यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राममाळी साहेब, त्यातल्या त्यात आपण पाहतोय प्रताप शेठ पाटील जे या स्पर्धेचे कार्याध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून खूपच चांगलं असं आयोजन यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये. कपिल मोरेश्वर पाटील साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे. या परिसराचे भाग्यविधाते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आतापर्यंत 51 बाईक, 2 4 व्हीलर कार असा हा महासंग्राम रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मार्चला या स्पर्धेमध्ये यायला विसरू नका, कारण 7 मार्च रोजी या क्रीडानगरीमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे इथे आगमन होणार आहे. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भाग्यवान प्रेक्षकाला, लकी प्रेक्षकाला 1 कार, 1 बाईक, 1 फ्रीज, 1 सायकल आणि 1 टीव्ही जिंकण्याची संधी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 6 ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला जो प्रेक्षक स्टँड आहे त्या स्टँडमध्ये येऊन बसायचं आहे. आणि 6 ते 8 वाजेपर्यंत तुमच्या समोर प्रत्येक स्टँडमध्ये एक बारकोड आहे, QR कोड आहे, त्याला स्कॅन करायचं आहे. स्कॅन केल्या केल्या तुम्हाला एक लिंक मिळेल गुगल फॉर्मची, त्याच्यावर तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर आणि तुमचा पत्ता. मग तुम्ही त्या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकता. आणि भाग्यवान प्रेक्षकाला 7 मार्चला आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 1 कार जिंकण्याची संधी आहे, 1 बाईक, 1 फ्रीज, 1 सायकल आणि 1 टीव्ही जिंकण्याची संधी आहे. त्याच्यामुळे 7 तारखेला या स्पर्धेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने या आणि भाग्यवान विजेते देखील बनण्याची एक मोठी संधी तुम्हाला मिळेल. मॅच स्टार्ट. आर्यन भोईर आलाय गोलंदाजीसाठी. फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता सरोज प्रमाणिकचा. आणि आता हा डॉट बॉल येतोय सरोजच्या विरुद्ध. सरोजने आतापर्यंत धावा केल्या 37. लोकल ATM को बुलाया गया आर्यन भोईर, दीवा रत्न. हालांकि यहाँ से गुच्छों में विकेटें लेना होंगी. इक्वेशन बिल्कुल दिल्ली धमाका की तरफ है. सोपं असं इक्वेशन आहे. अशा परिस्थितीमध्ये विकेट काढणं गरजेचं आहे आणि आर्यन त्याच्यासाठी जाणला जातो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. अटॅक क्रिकेट पहिले झालं, परंतु त्याच्यानंतर शांत ठेवले आर्यनने. कमाल की गेंद, उछाल कम था और कट शॉट खेलना चाहते थे वहां पर परमानिक. कमाल की गेंद, 2 गेंदे कर चुके हैं आर्यन भोईर. दबाव बनवू शकतो या 2 बॉल 2 डॉट बॉलने. विकेट आले तर परत एक वेळा दबाव, मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. बॉलिंग करणाऱ्या टीम म्हणजेच NB11 धनकवडी पुणेच्या बाजूने तो प्रयत्न करायला पाहिजे. आर्यन भोईर कमी गतीने टाकलेला कटर, आई बॉल सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातात. मात्र अंपायर सांगतात हा वाईड बॉल असेल. परंतु पाहूया आता बॉलिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला. आय थिंक चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. वाईड बॉलचा हा निर्णय आला होता ऑनफिल्ड अंपायरचा आणि आता कॅप्टनने चॅलेंज केलेला आहे या निर्णयाला. देखिए क्रिकेट है, इसमें ऐसा नहीं कि आप 20 रन ना बचाए, लेकिन ये बचाने के लिए आपको जान हथेली पे लेकर गेंदबाजी करना होगी, लगातार विकेटें गिराना होंगी. क्योंकि करण अंबाला क्रीज पे मौजूद है और सरोज पारमानिक तो आज अलग ही मूड में नजर आ रहे हैं. देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है. फील्डिंग साइड ने DRS लिया है, अंपायर के फैसले को चैलेंज किया है. इट्स अ वाइड बॉल. वाईड बॉलचा निर्णय आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने जो वाईड बॉल घोषित केला होता तो वाईड बॉल तसाच कायम ठेवलाय. काय ऑब्रेक होता यार, पडल्यानंतर चांगलाच प्रचंड आतमध्ये आला, परंतु लाईनच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. आर्यन
फुलर लेनचा बॉल होता, मिड ऑफला कोणी नाहीये, लॉंग ऑफला फिल्डर आहे, जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. आणि थोडासा लेट स्टार्ट घेतला लॉंग ऑफच्या फिल्डरने. स्टार्ट घेणे गरजेचं आहे. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, अर्धशतक कंप्लीट. 19 रन चाहिए यहां से मैच को जीतने के लिए. हो पहिलेच मन बनवलं होतं की कुठेतरी उलटा फटका सजवायचा. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय, रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. टीव्ही अंपायरची मदत. तो राग इथे दिसलाय. मागच्या काही ओव्हर्स मध्ये जे मोठमोठे फटके आलेत आणि तो एकदाच राग काढला त्या स्टंपवर. जसा बॉल हातात आला प्रथमेशने थ्रो केला आर्यनकडे आणि आर्यनच्या हातात आल्यानंतर तो डिरेक्ट हिटचा प्रयत्न तो लागला देखील. आता पाहूया शेवटी निर्णय काय येतोय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. आर्यनने तर सांगितलंय प्रथमेशला कॅप्टनला की बॅटर आउट आहे आणि करण अंबालाची बॉडी लँग्वेज आता पाहूया काय सांगते. तो तर डगआउटच्या दिशेने वाटचाल करतोय. ओयूटी आउट आहे, आउट आहे. रनआउटच्या स्वरूपात तिथे फलंदाज बाद. ये सुस्ती महंगी भी पड़ सकती है क्योंकि अधिकांश बार हमने देखा है कि यहां से मैच ऑन हो जाता है. बहुत दूर रह गए थे. मॅच ऑन. सामन्याला कलाटणी आली आहे. आर्यन भोईरचे हे षटक मात्र या मॅच मध्ये कलाटणी आणतंय. 9,41,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. पाहूया आता इम्पॅक्ट प्लेअर जातोय का. रिग्नेश 11 दिल्ली धमाकाकडून कॅप्टन तेज बोलतोय. विजय गडवालीच्या जागेवर आता इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे. संस्कार द्यानी. विजय गडवालीच्या जागेवर ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर जाईल मैदानामध्ये. अजूनही 19 धावा करायचे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 14 गेंदे 19 रन. 14 बॉल मध्ये 19 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. संपूर्ण दारोमदार सरोज प्रमाणिकच्या खांद्यावर 15 बॉल मध्ये 38 धावांची खेळी त्याने साकारली आहे. संस्कार द्यानी लेफ्ट हँडेड बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय. मॅच ऑन. आर्यन भोईरने कलाटणी दिली आहे या मॅचला. दिवे बॉलिंग मार्कवर आर्यन चांगली गोलंदाजी करत असताना फुल टॉस यावेळेला पायात होता. उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पाथ. यूज्ड बाय सरोजदा. षटकार. क्या शॉट खेला है, क्या पावर बैक स्ट्रोक है. लोअर फुल टॉस गेंद थी, मिस डायरेक्टेड यॉर्कर पहले ही ऑफ स्टंप के बाहर निकले और ये देखिए स्वंग कर दिया छोटी बैकलिप से. गेंद बहुत दूर चली गई है झाड़ियों के झुंड में. 6 रन. चांगली बॅटिंग सरोज. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. एका मॅच मध्ये 46 रन केले होते सरोजने याच्या अगोदर आणि या मॅच मध्ये आता 44 धावा त्याने केलेल्या आहेत. 6 रन दूर अपने अर्धशतकचे सरोज प्रामाणिक. 16 गेंदे 44 रन. 44 नॉट आउट. आतापर्यंत रन झालेत 56. अब तक 56. ओ स्ट्रेट मारलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला फिल्डर येतोय आणि आता चांगला झेल तिथे टिपलाय नागेश वाडेकरने. बॅटर सरोज बॅक टू द पॅव्हिलियन. 12 गेंदे 13 रन. 12 बॉल मध्ये आता 13 धावा करायच्या या मॅच मध्ये. देखिए आर्यन खुश इसलिए नहीं कि पिछली गेंद पे सिक्सर आया. इस मर्तबा आर्यन ने पीछे जाकर क्रीज में खेला था. सरोज पारमानिक ने लॉन्ग ऑफ वहां पे मौजूद था. सीधी उनके हाथ में गेंद. होम डिलीवरी. आउट हो गए पारमानिक. बिग एंड देना चाहे. व्हाट अ इनिंग प्लेड बाय कैप्टन. 46 ग्रेट इनिंग. अमेजिंग बैटिंग फ्रॉम कैप्टन ऑफ रिग्नेश 11 दिल्ली धमाका. थैंक यू कॉम्बॉक्स. तो हमारे अध्यक्ष जी के हाथों अब लकी ड्रॉ होने जा रहा है साइकिल का. और देखिए कितना पारदर्शी प्रक्रिया है. दूध का दूध पानी का पानी. यस अध्यक्ष जी होऊन जाऊन द्या. स्पिन द व्हील. प्रशांत सुदाम गायकवाड़ 7887575603. प्रशांत सुदाम गायकवाड़. हाँ 2 मिनट में अगर आप यहाँ पे नहीं आते हैं तो व्हील जो है फिर से घूमेगा. प्रशांत सुदाम गायकवाड़ जर असतील प्लीज संपर्क करा. दीपू ये बताइए ये साइकिल के लिए या कूलर के लिए. बाइसिकल के लिए पहले बता चुके हैं हम. प्रशांत सुदाम गायकवाड़. चला नेक्स्ट.
गणेश वारगडे 9765222649 गणेश वारगडे। यस अगर गणेश वारगड़े है तो आपको आना है। मैच बहुत गर्म है। 9765 उनका मोबाइल नंबर है। मैच बहुत ही गर्म है। बंटी पटेल 12 बॉल 13 रन करायचे आहेत। 12 गेंदे 13 रन, ये इक्वेशन अब होगा। बल्लेबाजी करने वाली टीम के सामने रिग्नेश 11 दिल्ली धमाका 12 गेंदे 13 रन। संस्कार ध्यानी आणि बंटी पटेल शून्यातून सुरुवात करायची दोन्ही बॅटरला आणि आशिष मेहरुलचा एंड आता इथे चेंज करण्यात आलाय। पॅव्हलिन एंडने आता बॉलिंग करण्यासाठी तो सज्ज होईल। फर्स्ट बॉल, पहिला शॉर्ट बॉल होता, टॅप केलाय, पॉइंटला फिल्डर आहे अशरफ, जोपर्यंत बॉल अडवेल तोपर्यंत थ्रो येतोय आणि इथे एक धाव, एक चिकी सिंगल, वेगवान सिंगल कंप्लीट केली आहे। या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 57। आता धावा करायच्या 11 बॉल मध्ये 12। देखिए कुणाल सर, अगर 2 ओवर में 20 रहे ना, ये सरदर्द नहीं रहते हैं। रन टू बॉल इक्वेशन किसी भी टीम के लिए सरदर्द बन जाती है। सहमत आहे, एकदम सहमत आहे, कारण अशा मॅचेसचं प्रेशर दोन्ही टीमवर समान असताना ही तर सेमीफायनल आहे। 11 बाईक जिंकण्याची संधी आहे, त्याच्यामुळे या मॅच मध्ये सर्वोत्तम देणं गरजेचं आहे। बंटी पटेल तर मैदानाच्या आतमध्ये 57 धावा झाल्या स्कोअर बोर्डवर। अजूनही या मॅच मध्ये 12 रन करायचे आहेत। 69 टू विन, 12 रनची आवश्यकता। 11 गेंदे 12 रन। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। 25,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत सध्या 70-70 स्पोर्ट्सवर। चेक। मयुरेशजी म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे। कृपया आपण आसनस्थ व्हायचं आहे। धन्यवाद। कमाल की गेंद, कमाल की गेंद, डॉट गेंद मानो सोने का टुकड़ा। आणि तो सोन्याचा तुकडा आता सध्या टाकत असताना उडवलाय बॉल, हवेत आहे, टायमिंग फसलंय, डीप मध्ये फिल्डर धावतोय, मिड विकेट खाली, कॅच आणि या मॅच मध्ये पलटवार। सध्या तरी एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणेचा पाहायला मिळतोय। पहिल्या 3 बॉलवर फक्त 1 रन आली आहे आशिष मेहरुलच्या या ओव्हर मध्ये। मॅच ऑन, कहानी में ट्विस्ट। पलटवार, क्रिकेट की खूबसूरती, क्रिकेट का चार्म, क्रिकेट का ग्लैमर आप देख रहे हैं। किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती है। व्हाट अ मैच। फरदीन काजी को देखिए, गेंद हवा में थी, लॉन्ग ऑफ से वो डांस करते जा रहे थे। यही कह रहा था मैं, रन टू बॉल इक्वेशन बल्लेबाजों को कंफ्यूज करती कि बड़ा शॉट खेले, सिंगल डबल खेले और बातों बातों में मैच फंस जाता है। आणि आता हा सामना थोडासा कलाटणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मजा आली या मॅच मध्ये। 9,41,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले 70-70 स्पोर्ट्सला। नक्की सबस्क्राइब करा, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। न्यू बॅटर आता मैदानामध्ये जाईल सिकंदर भट्टी। थोडासा लेट गेलाय सिकंदरने, नक्की चांगली कामगिरी केली या टुर्नामेंट मध्ये। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 6 बॉल मध्ये 6 बाउंड्रीज मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे। 6 बॉलवर 6 चौकार त्याने मारले होते या हंगामामध्ये आणि सध्या तो मैदानामध्ये दाखल होतोय, परंतु थोडासा लेट गेलाय। 4 विकेट गेल्यानंतर मॅच ऑन। 9 बॉल 9 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता। 9 गेंदे 12 रन। व्हाट अ मॅच, पैसा वसूल सामना। कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या गटातला महासंग्राम अंतिम टप्प्यामध्ये, कारण सेमीफायनल नंबर 2 तुमच्या समोर रंगत असताना पहिली सेमीफायनल थोडीशी एकतर्फा झाली, परंतु या सेमीफायनलने प्रेक्षकांचा पैसा वसूल केलाय। पुढचा बॉल आशिष मेहरुल, बॅकफुटला जात असताना चांगला फटका तर सजवलाय, गॅप मध्ये चालला, डीप मध्ये फिल्डर धावतोय, पाय अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल रेस जिंकताना दिसेल। बॉल सीमा पार आणि हा येतोय सिकंदर भट्टीच्या बॅट मधून चौकार। बाउंड्री मैन हिट्स द बाउंड्री। देखिए चौके लगाने वाले ने चौका लगाया है, हालांकि ज्यादा खराब गेंद तो नहीं थी। क्या खूबसूरत स्क्वायर कट किया है, तेज बुलेट की तरह पॉइंट बाउंड्री के बाहर जाजीबुल नजर शॉट, 4 रन। लाजवाब लाजवाब फटका, नेत्र दीपक फटका। गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला पाठवलं, त्यांची आठवण करून देणारा हा चौकार होता। परफेक्ट स्क्वेअर कट, 4 धावा वसूल होता। टीमची धावसंख्या 61। परत एक वेळा तोच प्रयत्न होता, थोडासा लेट कट करायचा होता, गॅप मध्ये गलीमधून काढायचं होतं, बॉलला बीट केला जातोय, डॉट बॉल। मेहरुल ने भी कमर कस ली है, आर या पार, आगे से घुमाया था गेंद को। 7 बॉल मध्ये आता 8 धावांची आवश्यकता आहे। शेवटचा बॉल असेल आशिष मेहरुलच्या या स्पेलचा, या ओव्हरचा। 7 गेंदे 8 रन। व्हाट अ मॅच। सेमीफायनल फुलरलेनचा बॉल होता, क्रॅकिंग ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन तर मिळते। दुसरा धावेचा प्रयत्न इथे होताना दिसत नाहीये। थ्रो येईल तोपर्यंत षटक संपतंय आणि आता 5 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा झालेल्या स्कोअर बोर्डवर 62। 6 गेंदे 7 रन। व्हाट अ मॅच।
क्या सेमीफाइनल मुकाबला है। 6 गेंदे 7 रन, मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर, लेकिन सुपर से ऊपर मैच हो रहा है। व्हाट अ मैच। 27,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत ऑनलाईन 70 स्पोर्ट्सवर 27,000 हा बॉल आणि हा सामना जर शेवटच्या बॉल पर्यंत रंगला तर नक्की 35,000च्या आसपास व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील। भारतीय जनता पार्टीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहताय कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम। यस, ये मीटर चलता हुआ 70 का 9,41,304 मिशन 10 lakhs की तरफ बढ़ रही है 70 स्पोर्ट्स। मॅच ऑन, व्हाट अ मॅच। प्रेक्षकांसाठी पैसा वसूल सामना। जे प्रेक्षक आपला खर्च करून या ग्राउंडवर आलेले आहेत त्यांचा पैसा वसूल झाला या मॅच मध्ये, हे म्हणायला हरकत नाहीये। कारण आज देखील आपण पाहतो कुपन्स नाहीयेत या स्पर्धेमध्ये, स्कॅन करायचंय तुम्हाला QR कोड, भरपूर बक्षिसं मिळतील। 7 तारखेला देखील नक्की या, कारण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भाग्यवान प्रेक्षकाला आपण पाहणार आहात एक कार, एक बाईक, एक फ्रीज, एक सायकल, एक टीव्ही। आर्यन भोईर आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल आणि 7 तारीख लक्षात ठेवा, 7 मार्चला नक्कीच आपली साथ महत्वाची असणार आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला ते पारितोषिक मिळतील। आणि आता या मॅच मध्ये पण धावा करायचे 7। मॅच ऑन, 6 गेंदे 7 रन, व्हाट अ मॅच। आर्यन भिवंडी बनाम दिल्ली। पहिला बॉल आर्यन भोईरचा सिकंदर भट्टीसाठी। ओ, पहिलाच बॉल जास्त शफल झाला सिकंदर भट्टी। आर्यनच्याकडे एक खासियत आहे, तो ज्यावेळेला बॉल टाकण्यासाठी येतो एक उंच उडी घेतो त्यावेळेला तो बॅटरला जज करतो, थांबतो आणि मग बॉल टाकतो। त्याच्यामुळे त्याने लवकर ओळखलं की सिकंदर भट्टीच्या डोक्यात काय चालू आहे, तो थांबला, बॉलच टाकलेला नाहीये। परत एक वेळा आर्यन तयार सिकंदर भट्टीच्या समोर। 6 गेंदे 7, उलटा रिव्हर्स स्वीप, गॅप मध्ये चाललाय, थर्ड मॅनला फिल्डर धावतोय फिरोज, प्रयत्न सुरू झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सिकंदरचा, दुसरी रन कंप्लीट, रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब। 5 बॉल मध्ये आता 5 धावा करायच्या आहेत। मॅच जर टाई झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल। क्या मुकाबला चल रहा है। दीवा के आर्यन भोईर है, कपिल पाटिल साहब का जन्मदिन है, दीवा को बिलोंग करते हैं और सामने दिल्ली धमाका है। 5 गेंदे 5 रन, ये इक्वेशन कभी भी आसान नहीं रही है। आर्यन तयार, पुढचा बॉल घेऊन सिकंदर भट्टीसाठी एक चौकार मारलाय, शफल झालाय, उडवलाय बॉल, मिड विकेटला क्लिअर करेल का पाहावं लागेल। फिल्डर धावतोय, बॉल सीमारेषेच्या दिशेने, पाहूया अंपायरचा सिग्नल काय येतोय। 6 की 4 मॅच मध्ये नक्कीच कलाटणी देणारा हा चौकार आहे। का तानामेने सिकंदर भट्टी एक चांगला बॅटर आहे आणि याच्याकडून ती अपेक्षा आहे, चौकार मारण्यासाठी जाणला जातो, गुजरातचा प्लेयर आहे आणि त्याच्या बॅटमधून चौकार। एग्जैक्टली बाउंड्री मैन है। जिस तरह रतन बुआ चषक में 6 चौके लगाए, यहाँ इंपॉर्टेंट 2 चौके लगा चुके। सिकंदर भाटी भी मुकद्दर के सिकंदर बनने जा रहे हैं। स्कोर इज लेवल। आता 4 बॉल डॉट काढावे लागणार आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमला, NB स्पोर्ट्स धनकवडी पुणेला। जर सामना सुपर ओव्हर मध्ये जायचा असेल तर त्याच्यामुळे शेजारी वाढलेत। हा बॉल खूप महत्वाचा आहे, एक डॉट आला दबाव बनवू शकतो। मॅच ऑन, पुढचा बॉल, वो बॉल हवेत आहे, पंच केलाय, कवो पॉइंट मधून बॉलला काढलंय, सिंगलने हा सामना फिनिश। आणि रिग्नेश 11 दिल्ली धमाका हा संघ फायनल मध्ये। योगेश पेनकर आपला संपूर्ण संघ घेऊन आता आमच्या समोर यायचंय। थोड्याच वेळात फायनल च्या मॅच कडे आपण वळणार आहोत, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि सरोज प्रामाणिक कॅप्टन ठरलाय मॅन ऑफ द मॅच। आइए सरोज, मेन स्टेज पर आपको आना है, आपको सम्मानित किया जाएगा। आणि अभिनंदन रिग्नेश प्रताप शेठ पाटील, तुमचा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळताना दिसेल। चांगला खेळ केला रिग्नेश 11 दिल्ली धमाका या टीमने आणि त्यांचा संघ या स्पर्धेच्या आता फायनल मध्ये दाखल होतोय। थोड्याच वेळात ज्यांचा आज जन्मदिवस, वाढदिवस, ते सर्वांचे आपले लाडके लोकनेते, आगरी समाजाचा मानबिंदू माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब हे थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये दाखल होत आहेत। त्यांच्या समवेत मोरेश्वर भोईर उपमहापौर, जालिंदर पाटील नगरसेवक दावडी आणि गणेश भाणे नगरसेवक अशी मान्यवरांची मांदियाळी थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये दाखल होत आहेत।